नमस्कार मित्रांनो, व्हायरल लाईव्ह आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर धर्मादाय आयुक्तालय भरती 2025चं हॉल तिकीट, ॲडमिट कार्ड, प्रवेशपत्र जे आहे ते उपलब्ध झालेलं आहे. सर्वच पोस्टसाठी ज्यांनी अप्लाय केलेलं आहे सर्वांचंच हॉल तिकीट आलेलं आहे. तर त्यासाठी आपणास या लिंकवरती क्लिक करायचं आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक तुम्हाला देईल. सर्वात प्रथम आपण या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर या पद्धतीने जो तुमचा लॉग इनचा फॉर्म आहे तो तुम्हाला दिसेल. तर सर्वप्रथम आपल्याला आपला जो रजिस्टर नंबर जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे. रजिस्टर नंबर म्हणजे कोणता? तुमचा जो लॉग इन ID आहे तो जो CCMS याने सुरुवात होतो. तुम्हाला अगोदर मेलवरती आला असेल, मेसेज असेल त्याच्यामध्ये जर एखादा तो टाकायचा. त्यानंतर या ठिकाणी जो पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी फिल करा. या ठिकाणी आपला नोंदणी ID टाका. या ठिकाणी कॅप्चा टाका. जर आपण आपला पासवर्ड विसरला असता तरी तर खाली पासवर्ड विसरलाचा ऑप्शन दिलेला आहे, आपण पाहू शकता. किंवा आपण आपला युजर ID जरी विसरला असाल तरी या ठिकाणी क्लिक करू शकता आणि त्यानंतर आपल्याला तो रिट्राईव्ह करता येईल. आणि पासवर्ड आणि हे टाकायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी ID आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो की आपल्याला या ठिकाणी जाऊन डेस्कटॉप साईटवरती क्लिक करायचं आहे. कारण जे ॲडमिट कार्ड आहे त्याचं मोबाईल व्ह्यूवरती दिसत नाही आहे. त्यासाठी डेस्कटॉप साईटवरती क्लिक केल्यानंतर असा फॉर्म आल्यानंतर आपला रजिस्टर नंबर, पासवर्ड टाका आणि लॉग इन करून घ्या. त्यानंतर या पद्धतीने अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल. असं ओपन झाल्याच्यानंतर आपणास या ठिकाणी हे जे बटन दिलेलं आहे ॲप्लाय पोस्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲप्लाय पोस्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ॲक्शनच्या खाली एक आय सारखं बटन दिसत असेल तर ह्या आय सारख्या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपणास या ठिकाणी 3 ऑप्शन दिसतील. सर्वप्रथम पुन्हा एकदा सांगतो की डेस्कटॉप साईटवरतीच करा. वरती जाऊन डेस्कटॉप साईटवरती पहा. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो ॲडमिट कार्डचा एक ऑप्शन दिसेल. तर ते ॲडमिट कार्डच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो ॲडमिट कार्डवरती क्लिक केल्यानंतर आपणास आपले ॲडमिट कार्ड दिसून जाईल. या ठिकाणी आपण पाहू शकता सर्व डेट वगैरे सर्व या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे की या ठिकाणी पहा 25 या ठिकाणी पहा 2025 11/6 म्हणजे 6 तारखेला इथं यांची एक्झाम आहे. तर कोणत्या ठिकाणी आहे ते सर्व या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर ॲडमिट कार्ड ओपन केल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो नवीन काय अपडेट झालेलं आहे ॲडमिट कार्डमध्ये. तर मित्रांनो डाउनलोड झाल्यानंतर या ठिकाणी आपण डाउनलोड्समध्ये जायचं आहे आणि आपल्याला डाउनलोड्समध्ये गुगल क्रोममध्ये डाउनलोडमध्ये आपले ॲडमिट कार्ड दिसून जाईल. तर या ठिकाणी त्यांनी आपणास हॉल तिकीटचे 4 पेजेस दिलेले आहेत. त्या 4पैकी 2 पेजेस आपल्याला बरोबर घेऊन जायचे आहेत. त्याच पद्धतीने आपला एखादा ओळखीचा पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधार कार्ड हे ओरिजिनल प्लस त्याची एक झेरॉक्स पण बरोबर घेऊन जायची आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की वेळ काय दिलेली आहे. एक्झाम वेळ आहे 5 ते 7. प्रवेश केंद्रात प्रवेशाची वेळ 3:30 आहे आणि 4:30च्या नंतर बंद होणार आहे. तर या ठिकाणी आपणास हे 2 पेजेस घ्यायचे आहेत आणि खाली हे जे 2 पेजेस दिलेले आहेत हे डिसेबिलिटी जे पीपल आहेत, हँडिकॅप म्हणजे जे अपंग लोक आहेत त्यांच्यासाठी, हे डिसेबिलिटीसाठी त्यांच्यासाठी हे 2 लेटर आहेत. तर त्यांना हे 2 लेटर घेऊन जायचे आहेत. तर या पद्धतीने मित्रांनो आपण डाउनलोड करू शकता. आणि निगेटिव्ह मार्किंग हॉल तिकीटमध्ये दिलेलं नाही म्हणजे निगेटिव्ह मार्किंग या एक्झामला नाही आहे. आणि मित्रांनो यासाठी खूप सारे फॉर्म्स आलेले आहेत. जवळपास 2.5 लाख ते 3 लाखाच्या दरम्यान फॉर्म आहेत. 2.5 ते 3 याच्या दरम्यान फॉर्म्स आहेत. कारण शिप वाईजवरून लगेच अंदाज लावता येतो. एका शिपमध्ये कमीत कमी TCS आणि IBPSची 20 ते 25 हजार एवढी कॅपॅसिटी आहे. त्या पद्धतीने 15 शिपमध्ये पेपर होणार आहे. त्यामुळे 2.5 ते 3 लाख फॉर्म्स निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टरसाठी आलेले आहेत. त्यामुळे कॉम्पिटिशन खूप तगडं आहे. कट ऑफसुद्धा खूप हाय जाणार आहे. अभ्यास करा मित्रांनो. जवळपास 170चे पुढचीच मुलं
यामध्ये फायनल राहतील. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.